जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये भ्याड हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये 27 भारतीयांना आपला जीव गमावावा लागला। खरं तर पर्यटकांवरती अशा पद्धतीनं भ्याड हल्ला होण्याची देशातली पहिलीच वेळ होती। मात्र त्यानंतर या 8 दिवसामध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन्स येत आहेत, पॉलिटिकल लोक आपली मतं व्यक्त करत आहेत। मात्र ज्या पद्धतीनं राजकीय नेते आपली मतं व्यक्त करत आहेत ते पाहून राजकीय नेत्यांना खरंच या हल्ल्याबद्दल गांभीर्य आहे का किंवा देशावरती झालेल्या या हल्ल्यामध्ये त्यांच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी राहिली आहे का, असा एक प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे। कारण वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य येऊ लागले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी सगळे सोलापुरातले नागरिक माझ्यासोबत आहेत। वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे लोक आहेत, सामाजिक असेल, राजकीय असेल, व्यावसायिक असेल, वैद्यकीय असेल, या सगळ्या क्षेत्रातली लोक आपल्यासोबत आहेत। मी सुरुवात सरांपासून करतो। सर, खरं तर ज्या पद्धतीनं राजकीय लोक वक्तव्य करत आहेत ते पाहून काय वाटतं भारतीय म्हणून, नागरिक म्हणून? नमस्कार। खरं तर पहलगाममध्ये जो हल्ला झाला, 27 लोक जे मृत्युमुखी पडले, ते खरंच निंदनीय होतं, अगदी दुःखद घटना होती। सर्वप्रथम आपल्याच माध्यमातून आमच्यातर्फे सर्वांतर्फे एक श्रद्धांजली वाहतो। आणि वास्तविक अशी जेव्हा घटना घडते तेव्हा आपण देश म्हणून एकसंध राहणं गरजेचं असतं। आणि जेव्हा नंतर सर्वपक्षीय तिथं म्हणजे मीटिंग जेव्हा झाली तेव्हाही बरेच राहुल गांधीजी असोत किंवा खरगे साहेब असू देत, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत, ओवेसी असोत, त्यांनीही सांगितलं पाठीशी, आणि असंच राहणं गरजेचं होतं। पण यात काही राजकीय नेते असतात की काही खालच्या लेवलला जाऊन काहीतरी बोलणं करतात आणि विनाकारण दुफळी पडते, मग नंतर विनाकारण चर्चा होते की धार्मिक चर्चेला जाते। ते वास्तविक संघ एक देश म्हणून आपण हे सगळेजण मोदी साहेबांच्या पाठीशी उभारलं पाहिजे आणि जे काही निर्णय असतील ते व्यवस्थित सबुरीने घेतले पाहिजेत। की काहीतरी गडबडीत येऊन काहीतरी बोलायचं आणि विनाकारण काहीतरी चालवायचं असं उपयोगाचं नाही आहे। आणि या माध्यमातून असं एक मी सांगू इच्छितो की जेव्हा आता या गोष्टी घडतात, जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा आपल्या प्रत्येक चॅनलवर असतील किंवा काही असतील तर विनाकारण त्यांनीच त्या गोष्टी दाखवल्या जातात। त्यामुळं काय होतात, माथी भडकतात लोकांची की नाही आमची तयारी किती आहे, हे किती आहे, दहशतवाद्यांना यायचं हे मिळून जातं। त्यामुळे अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि सर्वजण मिळून आपण त्यांच्या पाठीशी, मोदी साहेबांच्या पाठीशी आणि आपली जी देशाच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे आणि त्या पद्धतीने वागलं पाहिजे। विनाकारण चर्चा घडवण्यात काही पॉईंट नाही आहे आणि खरंच हा झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे। आपण कशा पद्धतीने बघता राजकीय लोकांच्या या सगळ्या विधानांना? खरं तर देशविरोधी वक्तव्यच करणं चुकीचं आहे। आता तिथं सांगत होते लोक धर्म मिळून त्यांनी मारत होते अतिरेकी लोक, खरं एक हा निंदनीय आहे। म्हणजे मनाला एकदम म्हणजे राग येत होता बघताना सुद्धा। तिथं नवदाम्पत्याला मारले, ती बाई त्या मृतदेहाच्या बाजूला बसली होती, तेव्हा तर रडू येत होतं माणसाला। आणि त्यानंतर असे वक्तव्य जेव्हा राजकीय लोकांकडून येतात की त्यांनी काय विचारायचं नाही, त्यांना वेळच नव्हता विचारायला, हे जेव्हा व्यक्त होते तेव्हा फार वाईट वाटतं की एक संघ आपण देश असायला पाहिजे आणि आपण जे पंतप्रधान साहेबांनी जे देशाच्या जे मुख्य लोकांनी जे निर्णय घेतील त्यांच्या पाठीमागे आपण ठामपणे राहायला पाहिजे। खरं तर देशामध्ये अशा पर्यटकांवरती हल्ला होण्याची पहिलीच वेळ आहे। खरं तर याच्या आधी सैन्यावरती हल्ले झाले, सैन्यानं प्रत्युत्तर दिलं, मात्र जे काही निष्पाप लोक आहेत त्यांच्यावरती हल्ले होत आहेत आणि राजकीय लोक मात्र त्यांच्या जखमांवरती आणखी मीठ चोळण्याचं काम करतात असं वाटतं। पहलगामवरती हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश एक झाला। देशावर जेव्हा दुश्मनाचा हल्ला होतो, देशातील जात धर्म सोडून एक देशप्रेमी नागरिक म्हणून देशाच्या बाजूने उभा राहणं गरजेचं आहे। परंतु हल्ला झाल्यानंतर 5-6 दिवसामध्ये एक थडकलाच काही पुढारी आहेत वेगवेगळ्या पक्षाचे, विजय वडेट्टीवार असू द्या किंवा तो भिकारचोट राणे असू द्या, हा देशामध्ये वेगळ्या पद्धतीनं जातीमध्ये द्वेष पसरवत आहेत। परंतु असं न बघता आपण या देशामध्ये पहिला देश महत्त्वाचा आहे। देशावर संकट आल्यानंतर देशातील जात धर्म सोडून सगळ्यांनी एक होणं गरजेचं आहे आणि जे देशाचे पंतप्रधान जे निर्णय घेतील त्यांच्या पाठीमागं उभारणं हे गरजेचं आहे। परंतु सगळ्या पक्षांना एक मताने मोदी साहेबांच्या पाठीशी उभारलेले आहेत, परंतु काही ठराविक लोक जाती धर्मामध्ये विष पेरत आहेत। त्या लोकांना या सरकारने ठेचणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातील कमीत कमी 6 कुटुंबातील लोक या पहलगाममध्ये मारले गेलेले आहेत। त्यांच्या दुःखामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आहेत, पण पूर्ण देशातील 26-27 लोक मारले गेलेले आहेत। त्यांचं दुःख न विसरता या सगळ्यांचं मत असं आहे देशाचं की मोदी साहेबांनी या पाकिस्तानवर हल्ला करून पाकिस्तान नेस्तनाबूत करावं असं सगळ्यांचं मागणी आहे। भैया, आपण काय सांगाल, कशा पद्धतीने बघता या सगळ्या विधानांकडे राजकीय लोकांच्या? मला वाटतं की पहिल्यांदा देश प्रथम, नंतरनं धर्म। कारण तिथं गेलेले हिंदू होते परंतु ते सर्वप्रथम भारतीय होते आणि त्या लोकांना बाहेर पडण्यासाठी सुद्धा अनेक लोकांनी मदत केली, परंतु रक्तरंजित राजकारण सुरू आहे असं मला वाटतं। आणि हे जे हिंदू मुसलमानाचं जे चाललेलं आहे
जे अतिरेक्यांना हवं होतं तेच काही सरकारमधले मंत्रीसुद्धा आज वादग्रस्त विधान करतात. या विधानाचा मी एक भारतीय म्हणून निषेध करतो. तर मला अविनाश रांगडे यायचं आहे, मात्र त्यापूर्वी मी चेतनभाऊंकडे येतो. भाऊ, खरं तर राजकीय लोक ज्या पद्धतीने विधानं करतायत या पहलगामच्या हल्ल्यानंतर आपण कशा पद्धतीनं सगळ्या विधानांकडे बघता? विजय वडेट्टीवार असू दे, नितीश राणे असू दे, कुठल्याही पक्षाचे नेते असू दे. आता सर्व देशामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधींचे ह्या ठिकाणी स्मरण होत आहे. इंदिरा गांधींनी जसं उत्तर दिलं, पाकिस्तानचे 2 तुकडे केले. आज पूर्ण भारत देश सरकार कोणाचं महत्त्वाचं नाही, पण ज्यावेळेस भारतावर हल्ला होतो त्यावेळेस भारतातील नागरिकांनी एकत्र येऊन पाकिस्तानवर हल्ला करावा, त्याचे 2 तुकडे करावे अशा सगळ्याची इच्छा आहे. आता ह्या अँगलनी बघितलं तर निष्पाप लोक ज्यांचा काय संबंध नाही, जे बाबा बघितल्यानंतर लहान मुलगा असो, वयस्कर असो किंवा आम्ही असो, आमच्या सगळ्या डोळ्यात पाणी आहे. त्या निष्पाप लोकांचा काही संबंध नसताना ते पर्यटक म्हणून त्या ठिकाणी गेले आणि एवढं भयानक त्यांना मारलं गेलेलं आहे. आणि मग ह्यातनं शंका येते, मग ते 300 किलोमीटर येतात आत कसं, जातात कसं, एकही आरोग्य सापडत नाही. माणसं आहेत, वेगवेगळे लोक आहेत. मग पहलगामचा असेल तर या मागचा हल्ला असेल, मग आरोपी का सापडत नाही, असे वेगवेगळ्या अँगलनी लोक बघतायत. पण सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस भारतावर हल्ला होतो तेव्हा सर्व पक्षीय एकत्र येऊन एकमुखाने आपण पाकिस्तानला लढा आणि पाकिस्तानचे 2-3 तुकडे करणं गरजेचं आहे, असं पूर्ण जे नागरिकांची आपल्या भारतातील सध्याला मनस्थिती झालेली आहे. ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत. सर, मी शेवटी तुमच्याकडे यासाठी आलो, पहलगामच नाही, याच्या आधीची देखील कुठल्याही घटना असू देत, राजकीय लोक ज्या पद्धतीनं व्यक्त करतायत, तर आत्ताच्या पिढीला, आत्ताच्या राजकारण्यांना तारतम्य राहिलं असं वाटतंय सगळ्या गोष्टींचं? मी यात थोडीशी दुरुस्ती करेल. राजकीयच नव्हे, समाजातले काही घटकही असे ज्यांना सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म मिळाला आहे, ते सुद्धा काही बरळत असतात. त्यांना देशाचे अधिकार काय, देशाच्या बंधनं काय आहेत, म्हणजे युद्ध असं काही सहजासहजी करता येत नसतं. आंतरराष्ट्रीय काही बंधनं असतात. जरी अन्याय झालेला आहे, पर्यटकांना मारलेलं आहे, धर्म बघून मारले गेलेले आहे, हे सगळं सत्य आहे, हे सगळं चीड आणणार आहे, हेही सत्य आहे. परंतु इतकं सोपं नसतं की ते काय युद्ध करा, शेजाऱ्याशी भांडण केल्यासारखं नाही. काही आंतरराष्ट्रीय घटना असतात, या सगळ्याचा विचार करावा लागतो. आपण काही उठायचं आणि देशाच्या पंतप्रधानाला सल्ला द्यायचा, देशाच्या कुठल्याही पुढाऱ्यांना सल्ला द्यायचा, किंवा मिलिटरीला असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, इतर धर्मियांवर असा आपण काहीतरी प्रक्षोभक विधानं करायची. सरकार आहे, सरकार निर्णय घेईल, नाही घेतला तर सर्व जनता त्यांच्या विरोधात जाऊ शकते. हेही त्यांच्याकडे अहवाल आहेत. सगळे विरोधी पक्षांनी त्यांना एकजुटीने अधिकार दिलेले आहेत आणि त्यामुळं त्यांना सरकारची जबाबदारी फार वाढलेली आहे. आणि आता यापूर्वीचा मोदी सरकारचा इतिहास बघता, म्हणजे इंदिरा गांधींचं उदाहरण यांनी दिलं, तसं आपल्या देशाचा इतिहास आहे. आपण अन्याय सहन करत नाही, स्वतःहून कोणावरती अटॅक करत नाही, पण आपल्यावरती जर अन्याय झाला तर आपण त्याला प्रत्युत्तर देत असतो. उत्तर देण्याची पद्धत थोडीफार कमी जास्त 19-20 असेल. मागच्या वेळेला सुद्धा आपण स्ट्राईक केला, पाकिस्तानमध्ये शिरून त्यांना मारलेलं आहे. या वेळेला सुद्धा नक्की मारतील, थोडा वेळ दिला पाहिजे. वेळ देत असताना आपण आपला देश एक संघ राहील या दृष्टीनं काही पावलं टाकले पाहिजे. यामुळं प्रत्येक नागरिकाचं पण कर्तव्य आहे, जे सोशल मीडियावर व्यक्त होतात. अरे शक्य आहे का? यापूर्वी सुद्धा मी सोलापुरात बघितलं, दंगे धोपे झाले, हिंदू मुस्लिमांमध्ये झाले, हिंदू दलितांमध्ये झाले. बहिष्कार हा कधी हे होत नाही, कारण एवढी गुंतागुंत आपल्या सगळ्या समाज व्यवस्थेमध्ये झालेली आहे. प्रत्येकजण एकमेकावरती अवलंबून आहे. राग म्हणून ठीक आहे व्यक्त होणं 2-3 महिन्यासाठी वगैरे, पण ते हे सदा सर्व काळ चालू शकत नाही. असा आजवरचा इतिहास असताना मग परत आपण बहिष्काराची भाषा करायची, बहिष्कारासाठी बोर्ड झळकवायचे. आपल्या भावना वेगळ्या आणि प्रत्यक्ष कृती काय, यामुळं होईल काय उद्या, की भविष्यात असे अटॅक किंवा अशा काही घटना घडल्यानंतर आपण व्यक्तिशः म्हणजे जाती धर्म निषेध करणार आहोत का? देश म्हणून आपण एक संघ राहणार नाही का? हा एक वाईट संदेश जगाच्या पाठीवर चालला आहे. हे या निमित्ताने वाईट वाटतंय आणि आपण पंतप्रधानांच्या पाठीशी एक संघ राहिलं पाहिजे. आपण त्यांच्याकडं असा दबाव निर्माण करतोय, आता केलेला आहे प्रत्यक्ष, की ते निश्चितच याचा बदला घेतील आणि आपल्या भारतीय जे निष्पाप बळी गेले त्यांना कुठंतरी त्यांनी मन की बातमध्ये सांगितलं की मी न्याय मिळवून देईल. जे जिथं असतील तिथं जाऊन ठोकून काढू आपण, आणि ते नक्की पंतप्रधानांचा आजवरचा इतिहास बघता करतील असा आपण विश्वास ठेवूया. जातीमध्ये धर्मामध्ये तेढ वाढणार नाही या दृष्टीने सुद्धा आपण सगळेजण प्रयत्न करूयात असं मला वाटतं या निमित्ताने.
नक्कीच. खरं तर या सगळ्यांची मतं जर आपण पाहिली तर देशावरती जो हल्ला झालेला होता, खरं तर जम्मू काश्मीरमधल्या पहलगामवरती हा हल्ला नाही आहे, तर संपूर्ण देशावरती, देशातल्या सर्व नागरिकांवरती हा हल्ला आहे. मात्र हा हल्ला झाल्यानंतर सीमावरती सैन्य त्याचं उत्तर देईल, सरकार त्याचं उत्तर देईल. मात्र देशांतर्गतली जी व्यवस्था आहे ती मात्र सामाजिक व्यवस्था कुठेही बिघडू नये अशा पद्धतीची सगळ्यांची मतं आहेत. राजकीय असू दे, सामाजिक असू दे किंवा सर्वसामान्य लोक असेल, या सगळ्यांनी याचं गांभीर्य बाळगणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन अयूब कगदेसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.